सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्र करून ह्या इडल्या अशा माईने बनवलेल्या आहेत. आज माईने इडल्याचाच घाट घातला. सकाळी नाश्ता केला आणि दुपारचा आम्ही निघालेलो आहोत वारंगा इथल्या गार्डनला. तर मस्त असं आहे, आम्ही रस्त्यानं गाणे ऐकत ऐकत गार्डनला सगळेजण निघालेले आहेत. माझी दिविजा आज पहिल्यांदाच बाहेर कुठंतरी मस्त अशी गार्डनला फिरायला यायली आणि कियाला पण खूप दिवस झालं आम्ही बाहेर कुठं घेऊन गेलो नाही. आम्ही इथं पोहोचलो, नंतर घेतलेले आहेत बुड्डी के बाल. सगळ्यालाच आवडतात, लहान लेकराला तसे आम्हाला आवडायचे. पहिल्यांदा आज खूप दिवसानंतर खेळत होती किया, तर तिला भीती वाटत होती. हे बघा मस्त हे घसरगुंड्या खेळताना पहिली लागली होती रडायला थोडं थोडं. आणि आमच्या दिविजानं पण मस्त मजा केली पप्पासोबत. आज पप्पा, मम्मी, माऊ, मामा आम्ही सर्वजण मिळून खूप मजा करायला गार्डनला आलेलो होतो. खायला पण भरपूर. मी तर खूप दिवसानं हे आज याच्यामधून निघाले ना, तर मला तर छातीत धडधडच करायला लागलं होतं. भीती वाटायली होती की लहान लेकरं कसे खेळतात काय माहीत, कशी भीती वाटत. लहान असताना कुणालाच भीती वाटत नाहीत. हा मस्त पाळणा होता, लेकरांनी खेळून खेळून तोडला आहे आणि त्याला एकत्र बांधून. आणि शाळेच्या खूप साऱ्या सहली पण इथं आल्या होत्या. पण माझी किया एवढी छान गोड गोड बोलत होती ना की तिला सगळेजण तिला खेळू देत होते. मस्त तिच्या पप्पासोबत आज तिनं खूप धमाल मस्ती करत होती. हे बघा परत लागली भियायला. आम्ही तिला नवीन घसरगुंड्या खेळवत होतो. ती घाबरत होती आणि तरी मी तिला जबरदस्ती एकदा खेळायला लागली की मग काही नाही, मग रडत नव्हती. हे बघा आम्ही सगळ्यांनी तिचं ओढून ओढून असे बुड्डी के बाल खाल्लेले आहेत. कँडी फ्लॉक्स म्हणतात काय ते, आम्ही तर तिला बुड्डी के बाल म्हणतो. की आम्हाला घेऊ देत नव्हती तरी पण आम्ही तिचे ओढून ओढून घेतलेत. आणि शाळेचे खूप सगळे लेकरं आणि पूर्ण गार्डन असं भरून वातावरण कसं मस्त. आणि बाहेर खूप दिवसांनी निघालो तर खूप छान असं वाटत होतं. की माझ्याकडून तिच्या पप्पाकडून मामाकडं असे इकडं तिकडं उड्या मारत होती. हे बघा आमची दिविजा गोंडूलं मस्त बाळ कसं मामासोबत. आता आम्ही खेळून खेळून इकडं दर्शनाला आलो. भवानीचं दर्शन केलं, मग हे शंभूचं दर्शन केलं. मस्त असं इथं मंदिरं आहेत. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही इकडं तिकडं मस्त ही हिरवळ आहे. आता पान झाड व्हायलीत. आणि हे तर खवले मांजर जिथं तिथं कुठं आम्हाला दिसू लागले, कारण का बाकीचे जे प्राणी होते का त्यांना थोडीशी मोडतोड झालेली आहे. अशी शाळेचे येणारे अवकाळी लेकरं त्याच्यावर बसून फोटो काढू थोडंसं हे झालं. हे काय आहे तुम्हाला माहीत आहे का, कोणता पक्षी आहे ते? आणि हे इकडं आहे काळवीट. सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे लावलेले आहेत. आणि आम्ही आता निघालो परत घरी जायला. थोडीशी पाणीपुरी वगैरे खावं म्हणलं, पण एवढी काही चांगली नव्हती पाणीपुरी, पानचट होती. माईनं तर आम्हाला लई शिव्या दिल्या, घरच्या इडल्या खायच्या सोडून हे काय असं खायला म्हणले. आणि नंतर आलोत घरी. घरी पण असा मस्त खिचडी कढी भजेचा बेत केला.